नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। यामध्ये आपण जी.के. आणि करंट अफेअर्सचा समावेश केलेला आहे। सर्व प्रश्न आपण मूळ उत्तर आणि जे काही इतर 3 ऑप्शन राहतात त्यांचा देखील स्पष्टीकरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत। ठीक आहे मित्रांनो, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी आपण या सर्व प्रश्नांची रिव्हिजन ठेवलेली आहे। ती रिव्हिजन म्हणजे तुमची एक प्रकारची परीक्षा असणार आहे। ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि शेवटी रिव्हिजन देखील बघायचे आहे, जेणेकरून हे प्रश्न तुमचे तोंडपाठ होऊन जातील। ठीक आहे, तर या ठिकाणी प्रश्न आहे बघा पहिला, पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात? पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात? तर मित्रांनो, उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगायचं उत्तर बघा। अमेरिका आणि कॅनडा, पर्याय क्रमांक बी, अमेरिका आणि कॅनडा या विभागामध्ये बघा पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे म्हटले जाते, अमेरिका आणि कॅनडा। ठीक आहे मित्रांनो, चिनूक वाऱ्यांना बघा स्नो ईटर असेही म्हटले जाते। प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या वाऱ्यांना स्नो ईटर म्हटलं जातं? तर बघा, स्नो ईटर चिनूक वाऱ्यांना म्हटलं जातं। ठीक आहे मित्रांनो, कारण हे वारे जे असतात ते उष्ण असतात, अतिशय उष्ण वारे असतात हे, आणि हिवाळा नियंत्रणात आणण्याचे कार्य हे वारे करत असतात, म्हणून यांना स्नो ईटर असं देखील म्हटलं जातं। ठीक आहे, काय आपलं मूळ उत्तर? पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे अमेरिका आणि कॅनडामध्ये म्हटलं जातं। त्यानंतरचा प्रश्न आहे, बँकेत धनादेशाचे वाचन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? धनादेश म्हणजे काय मित्रांनो? चेक। ठीक आहे, चेकचं वाचन करण्यासाठी कशाचा वापर करतात बँका? तर बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, MICR चा वापर केला जातो। MICR म्हणजे काय? तर मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन कोड। काय? मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकग्निशन कोड म्हणजेच MICR। तर याचा वापर बँका धनादेश किंवा चेक वाचन करण्यासाठी करत असतात। त्यानंतर बघा मोस्ट रिपीटेड प्रश्न, ऑपरेशन फ्लड ही योजना कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी फ्लड हा जो शब्द आहे तो पाहून बरेचसे विद्यार्थी पूर नियंत्रण ऑप्शन असतो, पूर नियंत्रण, त्याचं योग्य उत्तर पूर नियंत्रण क्लिक करतात, कारण या ठिकाणी फ्लड म्हणजे पूर। ठीक आहे, तर ऑपरेशन फ्लड हा जो काही ही योजना आहे ती बघा दूध उत्पादनाशी संबंधित आहे, दूध उत्पादन। ठीक आहे, दूध उत्पादनाशी संबंधित आहे ऑपरेशन फ्लड। मित्रांनो, दूध उत्पादनाशीच संबंधित बघा ऑपरेशन फ्लड किंवा श्वेत क्रांती किंवा धवल क्रांती हे तिन्ही ऑप्शन लक्षात ठेवायचे आहेत। ठीक आहे, तर मित्रांनो एक प्रश्न विचारलेला आहे बघा, पोलीस भरतीला ऑपरेशन फ्लड ही योजना खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर वर्गीस कुरियन यांनी सुरू केलेली आहे योजना, वर्गीस कुरियन हे नाव लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, 1970ला सुरू झालेली ऑपरेशन फ्लड ही योजना वर्गीस कुरियन यांनी सुरू केली होती। त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रत्येक मनुष्याद्वारे दररोज सरासरी किती हवा श्वसन केली जाते? तर मित्रांनो किती? 10 ते 20 किलो। या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, 10 ते 20 किलो एवढी हवा प्रत्येक मनुष्याद्वारे दररोज श्वसन केली जाते। मित्रांनो, शेवटी रिव्हिजन ठेवलेली आहे ती बघायची आपल्याला प्रश्न तोंडपाठ होण्यासाठी। ठीक आहे, चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी विद्यापीठ हे आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो, या ठिकाणी प्रश्नातच एक प्रश्न आपला कव्हर झालेला आहे, कोणता? तर आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ कोणते? तर बघा चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी विद्यापीठ हे आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ आहे। आता ते कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा हिस्सार, हिस्सार या ठिकाणी आहे। ठीक आहे, हिस्सार या ठिकाणी आहे। आता हिस्सार कुठे आहे ते तर बघा हरियाणा, कारण कॉलेजच्या नावात किंवा विद्यापीठाच्या नावातच बघा हरियाणा हा शब्द आहे, तर हिस्सार हे हरियाणामध्ये आहे। ठीक आहे, या ठिकाणी आपलं मूळ उत्तर काय आहे? हिस्सार। त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार किंवा नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते? कोणते मित्रांनो? महाराष्ट्र। पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्र हे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य आहे. नोटा म्हणजे काय? नन ऑफ दी अबोव, वरीलपैकी नाही. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जे काही उमेदवार असतील त्यापैकी कोणालाच मतदान करायचं नसेल तर त्या ठिकाणी शेवटचं एक ऑप्शन असतो नोटा. म्हणजे वरीलपैकी एकालाही मला मतदान करायचं नाही असा हा ऑप्शन असतो. तर हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वात आधी उपलब्ध कोणी करून दिला? आपल्या महाराष्ट्राने करून दिलेला आहे. तर मित्रांनो, नोटा लागू करणारा भारत हा कितवा देश आहे जगातील विचारलं तर बघा 18वा देश आहे. नोटा ही पद्धत इलेक्शनमध्ये लागू करणारा भारत हा जगातील 18वा देश आहे. पहिला देश विचारलं तर अमेरिका हा आहे. अमेरिकेने 1976मध्ये नोटा उपलब्ध करून दिलेला आहे. 1976 अमेरिका पहिला देश आहे, भारत आहे 18वा. त्यानंतर प्रश्न आहे बघा, डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण? तर मित्रांनो, या ठिकाणी संप्लवन होते. पर्याय क्रमांक सी संप्लवन होते हे योग्य उत्तर असणार आहे. आता संप्लवन होणे म्हणजे काय? तर बघा, स्थायूचे रूपांतर थेट वायूत किंवा वायूचे रूपांतर थेट स्थायूत. काय मित्रांनो? स्थायूचे रूपांतर थेट वायूत किंवा वायूचे रूपांतर थेट स्थायूत होणे म्हणजेच संप्लवन होय. तर बघा, डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण संप्लवन होते. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा, ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? कुठले ठेवले होते? एडन. ठीक आहे, एडन या ठिकाणी ठेवले होते. कोणाला? वासुदेव बळवंत फडके यांना एडन या ठिकाणी कारागृहात ठेवले होते ब्रिटिशांनी. ठीक आहे, कोणत्या बोटीने घेऊन गेले विचारलेल्या बघा परीक्षेला. तेहरान या बोटीने एडनला नेण्यात आलं. कोणाला? वासुदेव बळवंत फडके यांना. तिथेच त्यांचा 17 फेब्रुवारी 1883ला जेलमध्येच मृत्यू झालेला आहे. ठीक आहे, एडन या ठिकाणी. तर मित्रांनो, हा प्रश्न जर लोकमान्य टिळकांसाठी विचारला तर बघा, त्यांना मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात ठेवलं होतं आणि त्याच ठिकाणी त्यांनी बघा गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे त्यांचा तो लिहिलेला आहे मंडालेच्या तुरुंगामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, कतार ओपन 2023चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? कतार ओपन 2023 कोणी? या ठिकाणी बघा, डॅनिल मेदवेदेव. पर्याय क्रमांक ए डॅनिल मेदवेदेव याने पटकावलेले आहे. ठीक आहे, उपविजेता आहे अँडी मरे. हा जो आहे तो उपविजेता आहे. तर हा जर पुरुष एकेरीचा आहे डॅनिल मेदवेदेव. महिला एकेरी विचारलं तर बघा इगा स्वियातेक. ठीक आहे, हिने पटकावलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, PM विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता? PM विश्वकर्मा. ठीक आहे, तर मित्रांनो, जम्मू काश्मीर हा जो केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू काश्मीर हा PM विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश आहे भारतामधील. ठीक आहे, PM विश्वकर्मा. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, विनबक्स किंवा विनबॅक्स 2023 हा कोणत्या दोन देशांमधील युद्ध सराव आहे? सर्व युद्ध सराव तोंडपाठ करून घ्यायचे आहे. ठीक आहे, युद्ध सरावावर 23ला त्याच्या आधी पण आणि आता पण प्रश्न विचारले जाणार आहेत. ठीक आहे, तर बघा विनबॅक्स 2023 हा जो युद्ध सराव आहे तो या ठिकाणी व्हिएतनाम आणि भारत या दोन देशांमध्ये पार पडलेला आहे. व्हिएतनाम व भारत हे योग्य उत्तर असणार आहे. व्हिएतनाम येथे पार पडला हनोई या ठिकाणी. हनोई. ओके, त्यानंतर प्रश्न आहे, तुहाडे द्वार ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तुहाडे द्वार ही जी योजना आहे ती बघा पंजाब सरकारने सुरू केली आहे. पर्याय क्रमांक डी. महाराष्ट्राने कोणती सुरू केली होती? शासन आपल्या दारी. त्याच धर्तीवर ही तुहाडे द्वार ही योजना पंजाब सरकारने सुरू केलेली आहे. पंजाबमध्ये कोणाचं सरकार आहे? आम आदमी पार्टीचं सरकार आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? भगवंत मान. ठीक आहे, राज्यपाल कोण आहेत? बनवारीलाल पुरोहित. त्यानंतर प्रश्न आहे बघा, राज्यातील सर्व अपघात प्रवण स्थळांचा नकाशा तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर मित्रांनो, पंजाब हे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी. पंजाब हे राज्यातील सर्व अपघात प्रवण स्थळांचा नकाशा तयार करणारे भारतातील पहिले राज्य आहे.
या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे आपचं सरकार आहे, मुख्यमंत्री आहेत भगवंत मान, राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित. ठीक आहे. आपचे अध्यक्ष कोण आहेत? अरविंद केजरीवाल. ठीक आहे मित्रांनो, एक प्रश्न विचारला जाऊ शकतो संबंधित, तर दारू घोटाळा किंवा लिकर स्कॅम संबंधित खालीलपैकी कोणास अटक झालेली आहे? कारण मित्रांनो, मुख्यमंत्री पदावर अटक झालेली आहे असताना म्हणून प्रश्न महत्त्वाचा आहे. तर बघा, अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती लिकर स्कॅम किंवा दारू घोटाळ्या प्रकरणी. लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रश्न आहे बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या ठिकाणी आशियातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर निर्मिती कारखान्याचे उद्घाटन केले? आशियातील सर्वात मोठा असल्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा बनतो. ठीक आहे. तर बघा, तुमाकुरू कर्नाटक या ठिकाणी आशियातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर निर्मिती कारखान्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे. तुमाकुरू कर्नाटक नाव लक्षात ठेवायचं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण आहेत? सिद्धरामय्या. ठीक आहे. राज्यपाल कोण आहेत? थावरचंद गेहलोत. सरकार कोणाचं आहे? काँग्रेसचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, T20I प्लेयर ऑफ द इयर 2022 नका मित्रांनो, आता 23साठी विचारला जाईल. हा बघा, T20 इंटरनॅशनल प्लेयर ऑफ द इयर 2023 खालीलपैकी कोण आहे? ठीक आहे. तर मित्रांनो, T20 प्लेयर ऑफ द इयर 2023 जो आहे तो सूर्यकुमार यादव हा बनलेला आहे. सूर्यकुमार यादव हा T20 प्लेयर ऑफ द इयर 2022ला देखील हाच होता, 2023ला देखील हाच आहे सूर्यकुमार यादव. जर विचारलं ODI म्हणजेच एक दिवसीय क्रिकेटचा जर विचारलं वन डे इंटरनॅशनल, तर विराट कोहली हा आहे 2023चा. ओके. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, नाशिकमध्ये होणाऱ्या 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे शुभंकर चिन्ह काय आहे? प्रश्न विचारला जाईल बघा, 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव कोठे पार पडला? एकतर राज्य ऑप्शनला असतील किंवा ठिकाण ऑप्शनला असतील. तर नाशिक आणि महाराष्ट्र या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे शुभंकर चिन्ह होते शेकरू. आपल्या राज्याचा राज्यप्राणी शेकरू. ठीक आहे. तर मित्रांनो, या प्रश्नांची आपण पटकन रिव्हिजन मारून घेऊया, जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला तोंडपाठ होऊन जातील. तर मित्रांनो, या ठिकाणी मी प्रश्न वाचला की जे उत्तर आहे ते मनामध्ये तुम्ही गेस करायचं आहे. एक प्रकारची परीक्षा देताय झालेल्या व्हिडिओवर असंच समजून चला. तर बघा, प्रश्न वाचतोय, पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमेरिका आणि कॅनडा. पुढील प्रश्न आहे, बँकेत धनादेशाचे वाचन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, MICR. त्यानंतरचा प्रश्न आहे, ऑपरेशन फ्लड ही योजना कशाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, दूध उत्पादन. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्रत्येक मनुष्याद्वारे दररोज सरासरी किती हवा श्वसन केली जाते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 10 ते 20 किलो. त्यानंतरचा प्रश्न आहे, चौधरी चरण सिंग हरियाणा कृषी विद्यापीठ हे आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हिसार, हरियाणा. पुढील प्रश्न आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार किंवा नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्र. पुढील प्रश्न आहे, डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो कारण? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संप्लवन होते. पुढील प्रश्न आहे, ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एडन. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, कतार ओपन 2023चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डॅनिल मेदवेदेव. पुढील प्रश्न आहे, PM विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जम्मू व काश्मीर. त्यानंतरचा प्रश्न आहे, विनबक्स किंवा विनबॅक्स 2023 हा कोणत्या दोन देशांमधील युद्ध सराव आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, व्हिएतनाम व भारत. त्यानंतरचा प्रश्न आहे, तुहाडे द्वार ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पंजाब. त्यानंतरचा प्रश्न आहे,
राज्यातील सर्व अपघात प्रवण स्थळांचा नकाशा तयार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पंजाब. त्यानंतरचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या ठिकाणी आशियातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर निर्मिती कारखान्याचे उद्घाटन केले? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तुमाकुरू, कर्नाटक. त्यानंतरचा प्रश्न आहे, T20 इंटरनॅशनल प्लेयर ऑफ द इयर 2022 आणि 2023 खालीलपैकी कोण आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सूर्यकुमार यादव. त्यानंतरचा प्रश्न आहे, नाशिकमध्ये होणाऱ्या 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे शुभंकर चिन्ह काय आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शेकरू. तर मित्रांनो, हे 16 प्रश्न आता तुम्हाला तोंडपाठ झालेले आहेत, ठीक आहे, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, ठीक आहे. मित्रांनो, व्हिडिओला एक कमेंट आणि एक लाईक आणि एक शेअर करायचा, ठीक आहे, जेणेकरून माझ्या मेहनतीला यश मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. दररोज 5 वाजता आपल्या चॅनलवर तुम्हाला असा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे, ठीक आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यायची आहे, ग्राउंडवर जोर द्यायला चालू करायचं आहे, कारण काही बातम्या आलेल्या आहेत. पुढे 20 मे किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात ग्राउंड सुरू होऊ शकते. वेळ कमी आहे, अभ्यास आणि ग्राउंडवर जोर द्यायला सुरुवात करायची आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.